नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आमच्या धामणवन गावामध्ये आलो आहे आणि तिथे आमचे दिंदळे सर आहेत आणि त्यांनी मला काल फोन केला होता. तर ते कशासाठी फोन केला होता, तर त्यांच्याकडं एक बैलगाडी आहे विक्रीला आणि ती विकायची त्यांना. तर ती घराजवळ पोचलो आहे आणि आता ते आहेत समोरच. तर त्यांना विचारू आणि आपण पूर्ण बैलगाडी पाहून घेऊ आणि डायरेक्ट थेट पोचलो आहे त्यांच्या शेतावर. ते शेताकडेच राहतात म्हणजे. आणि हे त्यांनी इथं कांदे केलेत. मग आता इथं समोरच आहेत. नमस्कार. नमस्कार. मग काय चालू आहे? काय बघा पांढरण हां ही आपली शेती. हां डोळा पिकवला आहे, इकडे आपले कांदे लावलेत, हां. लसूण लावला आहे, इकडे आपले हे झाडं आंब्याची झाडं. हां आणि हे बघा मी होतो गुरुजी, हां. पण रिटायर झाल्यामुळं पहिला मी एक गाडी खरेदी केली. तर तुम्ही मला काल फोन केला होता. तर कशासाठी फोन केला होता? हां पांढरं काय बघ, हां. ही माझी पहिली बैलगाडी. ही बैलगाडी. हो, पहिली बैलगाडी. त्यावेळी मी सर्व्हिसला हां आणि ती गाडी त्यावर उचलायची. हां आता मी रिटायर झाल्यामुळं हां. ती गाडी मला उचलता येत नाही. हां तर त्याचे जू थोडं जॉईन झाले, जू आपण नवीन खरेदी करावं लागेल. हां. गाडी जशी आहे तशीच आहे काही. आणि म्हणजे तुमचं म्हणणं ही बैलगाडी विकायची? विकायची आपल्या काही. आणि त्याकरता न उचलता आल्यामुळं दुसरी बैलगाडी खरेदी केली, जेणेकरून मला ती उचलता येईल काही. आणि ती मी शेतामध्ये फिरवतो, बैल जोडून ती बैलगाडी मी फिरत असतो काही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ही बैलगाडी हा. आता कोणतरी घ्यावी, घ्यावी, विकत घ्यावी. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारचे, हो, चांगल्या प्रकारची आहे काही. पण जड असल्यामुळं. हो, जर असल्यामुळं इथे मी त्याला टाकून दिले. हां. आणि त्याकरता मी दुसरी बैलगाडी आणलेली. आता ही पाहून घेऊ आपण बैलगाडी. हो. आणि जर कोणी होतकरू शेतकरी असेल हां तर ती घ्यावी. बैलगाडी चांगली आहे, मजबूत आहे, तर ती घ्यावी, ती माझी इच्छा आहे काही. आणि म्हणून मी तुम्हाला आज सहज आमच्या शेताकडे तुम्हाला मी सहज सांगतो की बाळा, जर ती बैलगाडी कोणी भेटला तर योग्य किमतीला आपण तिला देऊन टाकू काही. हां. आता बैलगाडी पूर्ण पाहून घेतो. हो, जेणेकरून ती आपला पडता आणार नाही, कोणतरी वापरेल, हां ती आपली इच्छा आहे. आणि मला बघ, हे समोर काय ते आपण फार मारू आपण तेला पाहतो आपल्या. ही चांगली बैलगाडी आहे अजून. हो फक्त तिचं जू बदलावं लागेल कोणी घेतली तर. हो, जीव पहिले करावं लागेल. हां जे लोट्या त्याला म्हणतात लोट्या, हां तो पण इथे तुटलाय, तो आपण जोडून घ्यावं लागेल. हां. बाकी आहे स्थिती. नाही, खर्च कमी आहे. जशी तशी आहे बैलगाडी तुमची. हो, तर जेणेकरून एखाद्या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने वापरता येईल काही. हां. मग तुम्ही दुसरी बैलगाडी घेतली का? हो. आणि बघा, ही बैलगाडी घेतली का नंतर तुम्ही हो, आता? नंतर मला ती गाडी उचलू नका. हां त्याकरता ही दुसरी बैलगाडी मी खरेदी केली. हां. तर या सरांनी ही बैलगाडी आता घेतली. ही हलकी आहे, म्हणजे त्यांच्या मापा वयानुसार. जेणेकरून मी सहज उचलू शकतो काही. हां हां. वयोमानानुसार हे बघा, आता ही उचलते आणि ती कशी जरा भक्कम. भक्कम. हां हां. त्याच्यामुळं त्यांना ती विकायची. 10 वर्ष अगोदर ती घेतली होती. कधी घेतली ती? जवळजवळ त्याला 2016ला. म्हणजे ती पहिली बैलगाडी 2016ला घेतली. हो. तर मग तुमची ही बैलगाडी द्यायची म्हणता. हो. तर हिच्यात काही किंमत काय हिची? हा बघा, ज्यावेळी ती मी घेतली हां एक 5-10 वर्षापूर्वी, त्याची किंमत होती 50,000 रुपये. हां परंतु ती गाडी मला जमत नसल्यामुळं आणि वयाचे मांडले ती मला उचलता येत नसल्यामुळं हां ते विकणं माझं गरजेचं आहे. हां. कारण डबल बैलगाडी ठेवून काही हाय, उपयोग नाही. उपयोग नाही. कारण बैल 2 आणि 2 बैलगाड्या काही हां हां. ते वाढायचा कोणी, हम्म. असा प्रश्न पडतो. हां त्याकरता जर योग्य गिरायक असला आपला शेतकरी होत करू, हां तर त्याला देण्याची माझी इच्छा आहे. हां जेणेकरून त्याला परवडलं पाहिजे, मला सुद्धा परवडलं पाहिजे, हां. ती माझी इच्छा आहे. आणि त्याकरता जर तुम्ही तुमच्या यूट्यूब मार्फत जर कोणी गिरायक मला सापडला किंवा तुम्ही दिला, हां. तर त्याची योग्य ती किंमत लावली जाईल आणि तर ती दिली जाईल काही. तरी तुमचा आकडा काय? ह्या बघा, एक काळ असा होता की तिला जास्त मागणी होती, हां. परंतु हां काळानुसार लोक बदलतात, त्यानुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे काही. हां. त्या काळामध्ये जी 50,000ची गाडी हम्म. मी ठीक आहे 10 वर्ष वापरली,
किंवा ते पडतेच आहे समजा काही हा. पडते, पण तरी मी सुद्धा तिचे 5,000 रुपये किंमत घेईल. 35,000 घेशाल. हो, आणि सांगायला 35 का घ्यायला? नाही सांगायला 35. हा, त्याच्यात काही थोडंफार कमी. हा, मग पुढे मागे होत करू कोणाला एखादा माणूस सापडला हा. शेतकरी, हा. ते योग्य किंमत घेऊन आपण ती त्याला विकून टाकू. हा. सळत राहण्यापेक्षा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे गिराईक समजा आला तर त्याला नाराज करणार नाही. हो, व्यवहार व्यवहार योग्य तो जुळला जाईल, हा. जेणेकरून ती वस्तू त्याला वापरता येईल चांगल्यापैकी. हा. हा. आणि ते सडण्यापेक्षा तो शेतकरी तो चांगलं वापरेल. वापर करील. ही माझी इच्छा आहे. त्याकरता कोण जर असेल होत करू शेतकरी, हा. कारण 2 बैलगाड्या ठेवून माझा काहीच फायदा नाही. बरोबर आहे. तर असं हे सरांचं म्हणणं आहे. 35,000 रुपये सांगते ते, आणि त्याच्यात काही गिराईक कोणी आलो त्याला काही नाराज करणार नाही. व्यवहार ते जमवून देणारच आहेत. जर कोणी गरजवान शेतकरी असेल तर त्याने अवश्य ही बैलगाडी ते पूर्ण जो फक्त बदलावा लागेल, लोटा. हा लोटा बदलावा लागेल, एवढाच खर्च आहे त्या बैलगाडीला. नाही तर पूर्ण लोखंडी बैलगाडी आहे. फार सडलेली नाही का काही कुठंच काही नाही. तर आता ते लाकडी जो म्हणजे ते कुजणारच आहे काळानुसार. तर कोणाला जर बैलगाडीची गरज असेल एखाद्या शेतकऱ्याला, तर त्याने अवश्य या सरांचा आपण पत्ता पूर्ण विचारून घेणार आहे आणि मोबाईल नंबर पण विचारून घेणार आहे. तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा एकदा बैलगाडी दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. हे पहा, अजिबात जशीच्या तशी हे बैलगाडीला अजिबात काही झालेलं नाही. फक्त कलर तेवढा गेलेला आहे. आता काय कलर तर जाणारच आहेत, लोखंडी वस्तू आहे म्हणजे. आणि हे पूर्ण जशीच्या तशी आहे. हे पाहू शकता, हे जशीच्या तशी आहे बैलगाडी. तर समजा तुम्हाला बैलगाडी विकायची आहे तर तुमचा पूर्ण पत्ता सांगू द्या बरं. हे बघा, मुक्काम पोस्ट धामणुवन, नामदेव कोंडाजी दिंदळे, मुक्काम पोस्ट धामणुवन, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, राहणार गावठाण धामणुवन. हां. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. 8975 79 11 50. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. आणि समोर स्क्रीनवर पण त्यांचा हा मोबाईलवरती दिसत आहे. ह्या नंबर अवश्य संपर्क साधा. आणि गिराईक आल्यावर काही कोणी फिरून जाऊ शकणार नाही असं सरांचं म्हणणं आहे. रे पहा, पुन्हा बैलगाडी आतल्या साईडने पुन्हा पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. मागची साईड ते हां, हे पहा, मागची साईड काढता येईल पूर्ण. जशी ह्या तशी बैलगाडी आहे. कारण फक्त कलर त्यांच्या वयामानानुसार ती उचलायला अवघड जाते, त्याच्यामुळे त्यांना ती विकायची आहे. तर सरांनी सांगितलं त्या नंबरवर अवश्य संपर्क साधा. आणि त्यांचा पत्ता पण सांगितला आहे, मोबाईल नंबर पण सांगितला आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थांबूया इथंच मित्रांनो. धन्यवाद.